जे बोरशा तेव्हा अटाली कोळीवाडा संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलेलं आहे, आमंत्रित केलेलं आहे, पाचारण केलेलं आहे. जय बजरंग स्पोर्ट्स भावाले बी या संघाला भावाले संघाकडून ना सलामी जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय सूरज केने आणि त्याच्या समवेत त्याचा सहकारी फलंदाज योगेश भालेकर हे दोन सलामीचे फलंदाज मैदानामध्ये. तर अटारी संघाकडून ना वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिले षटकांसाठी गोलंदाजी मार्ग गोलंदाज अजय येतोय. सूरज आणि गुयेश टोप नरंद ग्राउंड. तर गोलंदाजीला सुरुवात करेल गोलंदाज आपण पाहतोय आदित्य, सॉरी अजय. यावेळी ऑन साईडला चेंडू खेळून काढलेला चांगली क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे क्षेत्ररक्षकाकडून. नक्कीच आपल्या संघासाठी एक धाव वाचवलेली आहे, मात्र 3 धाव पूर्ण करतात फलंदाज सूरज. 3 धावाने सूरज आपला अकाउंट ओपन करतोय आणि 3 धावाने अकाउंट ओपन होतोय भावाले बी या संघाचं. भावाले विपक्ष अटाली कोळीवाडा या दोन संघामधील सामना आपण पाहतोय. या नाणेफेक हारल्यानंतर भावाले बी संघ प्रथम फलंदाजी करताना क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय, कारण डावखुरी शैलीचा फलंदाज आता मध्ये स्ट्राईकला पाहायला मिळतोय. यावेळी ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटमध्ये संपर्क नाही. स्क्वेअर लेग रिझर्व्हमध्ये आपल्याला चेंडू ट्रॅव्हल करताना यावेळेला पाहायला मिळतोय. 3 चेंडू आणि ही एक धाव आणि या एका धावेनं जय बजरंग स्पोर्ट्स भावाळे बी या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल बिनबाद 4 धावा. बॉलिंग मार्कवर सज्ज होईल पुन्हा एकदा बोला अजय आणि आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत सूरज आणि योगेश. या षटकातला पुढचा चेंडू स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न, आखूड टप्प्याचा चेंडू करण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु बॅटला स्पर्श करून चेंडू जाऊन स्थिरावलाय थेट यष्टीरक्षकाच्या हातात आणि बसेल हा पहिला झटका. अप्रतिम बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. ते मात्र अटाळी कोळीवाडा या संघाच्या माध्यमातून स्वर्गीय इंदिरा पाटील स्मृती चषक 2022चा हा थरार आपण अनुभवत आहात. सलग दुसऱ्या दिवशी या क्रिकेट सामन्यांचा मनमुराद आनंद देखील आपण प्राप्त करत आहात. ग्रामीण भागातील टेनिस क्रिकेट विश्वातील तमाम क्रिकेटपटूंना भुरळ घालणारी ही स्पर्धा आहे आणि या हरके क्रीडा नगरीवर होणारे प्रत्येक सामने रोमहर्षकतेच्या परमोच्च शिखराला स्पर्श करणारे असतात. प्रत्येक मॅच दरम्यान आपल्याला अप्रतिम क्रिकेटचा नजराणा पाहायला मिळतो. सुरतच्या माघारी जाण्यानंतर आता मैदानावर आपल्याला वेदांत बॅटिंग मोडमध्ये पाहायला मिळेल. अप्रतिम बॉलिंग बॉलर अजयच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवर 3 धावा वसूल केल्या गेल्या, दुसरा चेंडू निर्धाव टाकला गेला, तिसऱ्या चेंडूवर एक सिंगल आणि चौथ्या चेंडूवर मात्र विकेट. नाणेफेक जिंकून अटाली संघानं पहिल्यांदा क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि समोरच्या संघाला पहिल्यांदा फलंदाजीसाठी निमंत्रित केला गेला. 3 षटकांमध्ये हेच तर गंमत असते. मी सकाळच्या सत्रापासून सांगतो की पहिल्या षटकावर ज्याला आपली दावेदारी प्रस्थापित करता आली त्याला या मॅच मधल्या आव्हानावर स्वतःचे जास्तीत जास्त टक्के हक्क सांगता आला आणि तोच प्रयत्न प्रत्येक संघ आपल्या मर्यादित क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून पाहायला मिळेल. यावेळेला मात्र उत्तम अप्रतिम क्षेत्ररक्षण, अवघ्या एका धावेवर मानावं लागेल समाधान. या एका धावेनं जय बजरंग स्पोर्ट्स भावाळे बी या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल. एक बाद 5 धावा. या षटकातला अजूनही एक चेंडू शिल्लक.
जी एक आक्रमकता अनुभवायला जी एक आक्रमकतेनं सुरुवात पाहायला मिळाली नाही ती भावाळे बी या संघाकडनं, त्याचा परिपाक मात्र त्याच आक्रमकतेला आता सत्यात उतरवताना यावेळेला डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू निघून जाईल, सीमा पार षटकार. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जय बजरंग स्पोर्ट्स भाबाळे बी या संघाची धावसंख्या धावफलकावर 1-11. पहिल्या 5 चेंडूवर सगळं आलबेल असताना मात्र शेवटच्या चेंडूवर आपल्याला बॅट्समन योगेशच्या माध्यमातून एक उत्तुंग षटकार पाहायला मिळाला. सुंदर बॅटिंग, कमबॅक करणं कशाला म्हणतात. मी म्हटलं की पहिल्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा या भावाळे बी या संघाला उभाराव्याच लागतील, कारण 18 चेंडूंचा हा डाव आहे आणि 18 चेंडूंमध्ये प्रत्येक चेंडूवर धावफलक हलता ठेवणं, धावसंख्येला आकार देणं आणि विपक्ष समोरच्या संघाला सेकंड इनिंग मध्ये पाठलाग करण्यासाठी एक तगडं आव्हान उभं करणं, या सूत्रावरच तुम्हाला या 3 षटकांच्या मॅच मध्ये आपल्या विजयी दिशेनं आगेकूच करण्याचा रस्ता सापडणार आहे. परंतु त्यासाठी तुम्हाला मात्र प्रयत्नांची पराकाष्ठ करावी लागेल. तुर्तास तरी पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर सुंदर पुनरागमन पाहायला मिळालं. जे बजरंग स्पोर्ट्स भाबाळे बी या संघाच्या माध्यमातून बॅट्समन योगेशच्या बॅटमधनं आपण एक उत्तुंग षटकार पाहिला. लयस सुंदर पूल पाहायला मिळाला. काही वेळ हवेत स्थिरावलेला होता, परंतु आपण बॉल पर्यंत पोहोचू शकत नाही हे वेळीच हेरलंय तिथल्या क्षेत्ररक्षकानं आणि केवळ तो चेंडू फील्ड करण्यासाठी तो थांबला गेला. या पहिल्या चेंडूवर आपल्याला एकच धाव, एका धावेवर समाधान मानावं लागेल. संघाची धावसंख्या पुढे सरसावली. धावसंख्या झाली 1-12, एकावर 2, 12 धावा. या षटकातला पुढचा चेंडू बॉलिंग मार्कवर सज्ज होईल बॉलर जयेश. यावेळेला अखूट टप्प्याचा चेंडू, अप्रतिम बॉल पाहायला मिळाला. चेंडू निघून गेलाय. पुन्हा एक वार सीमा पार षटकार. थँक्यू सो मच डीजे. कुठेतरी बॅकफुटवर जात असलेला जय बजरंग स्पोर्ट्स भाबाळे बी या संघाला योगेशच्या खणखणीत वादळी फलंदाजीच्या जोरावर आता या मॅच मध्ये स्वतःचं अस्तित्व अगदी दिमागदार रूपानं उभं करताना आपल्याला पाहायला मिळतोय. या षटकातला पुढचा चेंडू, पुन्हा अखूट टप्प्याचा एक सुंदर फुल पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक तिथे आहे, तैनात होती गाचाळ कामगिरी. पुन्हा एक वार चेंडू वन बाउंड, सीमा पार चौकार. या चौकारानिशी जय बजरंग स्पोर्ट्स भाबाळे बी या संघाची धावसंख्या 2-22, 2 2, 22 धावा. एक वादळी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते योगेशच्या माध्यमातून. अप्रतिम बॅटिंग. यावेळेला पुन्हा पूल, मात्र यावेळी डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक तिथे आहे, तैनात. योगेशला मानावं लागेल एका धावेवर समाधान. या एका धावेनं जय बजरंग स्पोर्ट्स भावाळे बी या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आता 23 धावांवर. एक कबालीचा वेग पाहायला मिळाला. मगाशी सुभाषजी धुमाळ सर ज्यावेळेस समालोचन करत होते त्यावेळेस म्हणाले की बॅटिंग मध्ये वेग आणि धावांचा वाढता ओघ तुम्हाला कायम ठेवावा लागेल. यावेळेला पुन्हा शॉर्ट लेंथ वरचा चेंडू पडल्यानंतर काहीसा खाली राहिला. जो अनएक्सेप्टेड बाउन्स पाहायला मिळाला, तो लो बाउन्स पाहायला मिळाला. चेंडू पडल्यानंतर काय उसळी घेऊ शकला नाही. डिक्लेअरच्या रूपात ही एक धाव लेग बाईटच्या स्वरूपात आणि या एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावेल. धावसंख्या होईल आता 2-4, 24, 2 4, 24 धावा. वेळेला पुन्हा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न होता, तर सुंदर थ्रो, तितकंच सुंदर यष्टीरक्षण आपल्याला पाहायला मिळालं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर जय बजरंग स्पोर्ट्स भावाळे बी या संघाची धावसंख्या धावफलकावर लगावली गेली आहे 2-5, 2 5, 25 धावा. अप्रतिम बॅटिंगचा नजराणा आपल्याला योगेशच्या माध्यमातून पाहायला मिळाला. 2 उत्तुंग षटकार, एक खणखणीत चौकार यांच्या जोरावर तो आतापर्यंत वैयक्तिक 18 या धावसंख्येवर खेळतोय आणि कुठेतरी स्थिरावलेली ही धावसंख्या, कुठेतरी मंद गतीनं, संत गतीनं सुरुवात झालेला भावाळे बी संघाचा धावांचा आकार आता मात्र वेग पकडतोय आणि त्या आक्रमकतेपुढे, त्या वेगापुढे अजूनही उत्तर सापडलं नाहीये ते अटाळी कोळीवाडा संघाच्या गोलंदाजांना. सुंदर बॅटिंग.
पहिल्या षटकातले पहिले 5 चेंडू जवळपास या मॅचवर आपली पकड मजबूत केली होती ती अटाळी कोळीवाडा या संघानं, परंतु या वेळेला ते सगळे मनसुबे उधळून गेलेले आहेत. लेटकट डिक्लेअरच्या रूपात ही एक धाव पाहायला मिळेल. या धावेनं संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावेल. 26-26 दोनावर 6-26 धावा. आता मात्र स्ट्राईकला येईल या मॅच मध्ये या मैदानावर निर्विवाद वर्चस्व गाजवणारा धडाकेबाज फलंदाज योगेश. वैयक्तिक 18 या धावसंख्येच्या खेळीमध्ये 2 उत्तुंग षटकार आणि एक खणखणीत चौकार. एक दाखवून दिले सामर्थ्य कशाला म्हणतात, बॅटची कला कशाला म्हणतात आणि आपली नैपुण्यता जपणं कशाला म्हणतात. म्हणतात ना मित्रांनो, पंखावरती ठेव विश्वास, घे भरारी झोकात, कळू दे त्या वेड्या आकाशाला तुझी खरी अवकात. आणि या वेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत, तैनात. दुसऱ्या धावेचा केला जातो प्रयत्न, मात्र कॉल होईल रिजेक्ट आणि अवघ्या एका धावेवर मानावं लागेल समाधान. या एका धावेनं जय बजरंग स्पोर्ट्स भावाळे बी या संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावेल. धावसंख्या होईल आता मात्र 1-27 धावा. अभेद्य भागीदारी योगेश आणि वेदांतच्या माध्यमातून पाहायला मिळते. या दोघांच्या ताबडतोब फलंदाजीचं उत्तर प्रत्युत्तर मात्र अटाळी कोळीवाडा या संघाच्या कोणत्याही गोलंदाजांकडे तुर्तास तरी सापडलेलं नाहीये. यावेळी जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, मिस टाइम शॉट स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज रवी पकडतोय जेल आणि संपतो इथे मात्र फलंदाजाचा खेळ. थँक्यू सो मच विजय. आता मात्र वेदांच्या जाण्यानंतर सुजित आपल्याला मैदानावर पाहायला मिळेल. सुंदर फलंदाजी झाली. पहिल्या 5 चेंडू नंतर कुठेतरी संतगतीनं हा सामना चालू होता. धावसंख्येला आकार मिळेल की नाही, मोठ्या धावा जय बजरंग स्पोर्ट्स भावाळे बीच्या माध्यमातून उभारल्या जातील की नाही, हा एक प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये घर करून राहिला होता. परंतु त्यानंतर योगेशनं जे अग्रेसिव्ह मोडला क्लिक केलं, आक्रमकतेवर तो स्वार झाला आणि समोरच्या गोलंदाजांच्या अक्षरशः चिंधड्या उडवल्या. यावेळेला पुन्हा फुल टॉस बॉल आपल्या स्टाईल मध्ये चेंडूला दिला आकार, मात्र मिस टायमिंग शॉट, चेंडू निघून गेला क्षेत्ररक्षकाच्या हातात. थँक्यू डीजे. बॅक टू बॅक 2 विकेट आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाज रवीच्या माध्यमातून. पहिला चेंडू सिंगल रन, दुसरा चेंडू सिंगल रन, तिसरा चेंडू गडी बाद, चौथा चेंडू गडी बाद. म्हणजे पहिले 2 षटकं महागात गेल्यानंतर जे अत्यंत महत्वाचं डावातलं शेवटचं वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक रवीच्या हाती हाताळण्यासाठी आलं. परंतु तुर्तास या 4 चेंडूवर मात्र कोणत्याही प्रकारचा मोठा फटका खेळण्याची संधी समोरच्या संघाच्या फलंदाजांना रवी नावाच्या या गोलंदाजांना उपलब्ध करून दिली नाही. परिणाम स्वरूप या 4 चेंडूवर केवळ 2 धावा खर्च केल्या गेल्यात. हॅट्रिकची संधी निर्माण झाली आहे, कारण की आतापर्यंत सलग 2 गडी बाद करण्यात रवी नावाच्या गोलंदाजाला हे आलेलं यश आहे. या षटकातला हा पुढचा चेंडू यावेळेला सर बॅटनं खेळलेला लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तिथे आहे तैनात. अवघ्या एका धावेवर मानावं लागेल समाधान. एक सुंदर गोलंदाजी आहे. अत्यंत महत्वाच्या क्षणाला तुम्ही करता कामगिरी. पंचांकडे धावबादची केली जाते. अपील मात्र लावली फेटाळून. गडी सुरक्षित आहे. धाव 1 मात्र धाव फलकात जमा झालेली आहे. या एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावली. धावसंख्या झाली आहे 28-28 दोनावर 8 28 धावा. अजूनही या डावातला या षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक आहे. पहिली 2 षटकं पाहिली तर पहिल्या षटकामध्ये तब्बल 11 धावांचा पाऊस पाडला गेला. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं 14 धावा आणि एकूण 25 धावा 2 षटकांना आणि आतापर्यंत केवळ 3 धावा खर्च केल्या गेल्यात. यावेळेला फुल टॉस बॉल घेतला जाईल का समाचार. चेंडू तर वर गेलाय, मात्र क्षेत्ररक्षक आहे खाली आणि 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 तिसरा झटका या षटकामध्ये रवीच्या माध्यमातून गडी परतेल माघारी. थँक्यू डीजे. मॅचला कलाटणी मिळलं काय म्हणतात हे आपण या पहिल्या इनिंग मध्ये पाहिलं. पहिल्या षटकाचा विचार जर केला, अजयने हाताळलं. पहिल्या षटकामध्ये 1 षटकार 2 सिंगल आणि 3 धाव. पहिल्या चेंडूवर 3 धावा, सेकंडवर डॉट, तिसऱ्यावर 1,
चौथ्याला विकेट, पाचव्याला 1 आणि सहाव्याला षटकार. एसके स्पोर्ट्स सापे यापुढील होणारा सामना एसके स्पोर्ट्स सापे विरुद्ध जय बजरंग स्पोर्ट्स भावाळे ए या दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. यापुढील होणारा सामना एसके स्पोर्ट्स सापे विपक्ष जय बजरंग स्पोर्ट्स भावाळे ए. दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. वळूयात मॅच कडे, मैदानाकडे, जिथे रंगला जातोय सामना जय बजरंग स्पोर्ट्स भावाळे बी विपक्ष जय बोरशेदेव अटाळी कोळीवाडा या संघादरम्यान चालू आहे सामना. अटाळी संघाने नाणेफेकीचा कौल विजयी होऊन प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि जय बजरंग स्पोर्ट्स भावाळे बी या संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं गेलं. पहिल्या 5 चेंडू ज्यावेळेस अजयने हाताळले त्यावेळेस कर्णधारानं क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आपला पथ्यावर पडलाय. हे मात्र चित्र निर्माण झालेलं असताना शेवटच्या चेंडूवर योगेशच्या बॅटमधनं एक उत्तुंग षटकार पाहायला मिळाला. नंतर जयेशच्या हाती चेंडू सोपवला गेला, पहिली सिंगल आली. जयेश पुनरागमन करून देईल का, या मॅच मध्ये कमबॅक होईल का, या सगळ्या गोष्टींची उत्तर पुन्हा मिळायला लागलीच होती की दुसऱ्या चेंडूवर पुन्हा योगेशच्या बॅटमधनं आणखी एक षटकार आपल्याला पाहायला मिळाला. यापुढील होणारा सामना एसके स्पोर्ट्स सापे विपक्ष जय बजरंग स्पोर्ट्स भावाळे ए या संघादरम्यान आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. आजचे मुख्य अतिथी सन्माननीय गुरुनाथजी पाटील साहेब यांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. आपल्या शुभ हस्ते आपण हा नाणेफेकीचा कौल पार पाडत आहोत. दोन्ही संघ पहिल्यांदा नाणं बघून घ्यायचं आहे. एका बाजूला आपल्याला कॉल द्यायचा आहे स्वर्गीय इंद्रा आणि दुसऱ्या बाजूला कॉल द्यायचा आहे आरके. आणि यावेळेला एसके स्पोर्ट्स सापे संघ नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. आपल्या नियमाप्रमाणे विनिंग कॅप्टनला आपण कोल्ड्रिंक गिफ्ट करत आहोत. मी मान्यवरांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते कॅप्टन एसके स्पोर्ट्स सापे या संघाला आपण हे कोल्ड्रिंक गिफ्ट करतो. मान्यवरांचे मनपूर्वक आभार. मान्यवरांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. दोन्ही संघ मी अधिक वेळ दवडणार नाही. एसके स्पोर्ट्स सापे संघ आपले मनपूर्वक आभार, अभिनंदन आहे की आपण नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहात. आपला निर्णय काय? क्षेत्ररक्षण. 3 षटकांचा सामना आहे. 3 षटकांचा पहिला डाव आहे. नाणेफेक जिंकून आपण बॉलिंग करत आहात. काय टार्गेट असेल की जे तुम्हाला चेस करण्यासाठी सोपं जाईल? 30 ते 35 धावांपर्यंत आम्ही थांबवण्याचा प्रयत्न करू. 30 ते 35 म्हणजे 12ची सरासरी अत्यंत महत्वाची आहे. 12ची सरासरी आम्ही चेस करू शकतो. हा यलगार केलाय. समोरच्या संघाला एक सूचना दिली गेली. एसके स्पोर्ट्स सापे संघ मी वळतोय. यावेळेला जय बजरंग स्पोर्ट्स भावाळे ए संघाचा कर्णधार. नाणेफेकीचा कौल तुम्ही पराभूत झालेला आहात. पहिल्यांदा बॅटिंगसाठी तुम्हाला इन्व्हाइट केलं गेलंय. आता या क्षणाला काय टार्गेट मनामध्ये आहे की तुम्ही बॅटिंग मध्ये इतका स्कोर तुमच्यासाठी योग्य असणार आहे? 30 ते 35 धावा. आमच्यावर बॉलिंग चांगली आहे, थांबवू शकतो आम्ही. ओके, दोघांनाही एकाच गावाला जायचंय. फक्त फरक इतका आहे, दोघांच्या प्रवासामध्ये लवकर कोण पोहोचतोय तो खरा विजेता ठरणार आहे. दोन्ही संघाला मनपूर्वक शुभेच्छा तुमच्या पुढच्या होणाऱ्या सामन्यासाठी. वळूयात मॅच कडे. अठरा चेंडू आणि 29 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेला संघ म्हणजे जय वर्षादेवी माफ करा जय वर्षादेव अटाळी कोळीवाडा. ओके, पहिला 3 चेंडू 2 धावा. सुंदर सुरुवात गोलंदाज सूरजच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. स्टेप आउट करण्याचा प्रयत्न होता अलॉंग दी कार्पेट. चेंडू कावू कॉर्नरच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक तिथे आहे तैनात आणि एका धावेवर मानावं लागेल समाधान. या एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावेल. धावसंख्या होईल आता 3 धावा. मगाशी जशी सुरुवात झाली होती त्याच पद्धतीनं सूरजनं देखील त्याच पावलांवर पाऊल ठेवत समोरच्या संघाला जेरबंद करायचं आहे. आपल्याला डिफेंड करण्यासाठी 28 धावा आहेत कारण की 29चं आपण लक्ष उभं केलेलं आहे. आणि अशा वेळेला
उत्तम कामगिरी पाहायला मिळेल. ब्लॉक होल बॉल आपल्याला पाहायला मिळतात. यॉर्कर बॉलचा एक सुंदर नजराणा आपल्याला पाहायला मिळाला. खोलवर टप्प्याचा चेंडू आहे, परंतु एक धावेपासून काही रोखू शकला नाही. आणि या एका धावेनं अटाली संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल ती आता मात्र 4 धावा. 5 चेंडू 4 धावा. सेम सिच्युएशन आपल्याकडे पाहायला मिळत होती. सेम ज्यावेळेस भावाळे बी संघ बॅटिंग करत होता, फक्त एक धाव एक्स्ट्रा होती, परंतु जो शेवटच्या चेंडूवर एक संजीवनी प्रदान करणारा षटकार आला आणि तिथून जे अग्रेसिव्ह मोडला क्लिक झालं, जे आक्रमकतेवर स्वार होऊन समोरच्या गोलंदाजांना अक्षरशः झोडपून काढलं, अगदी त्याच पद्धतीनं त्याच इतिहासाची पुनरावृत्ती होते का पाहूया. आणि यावेळेला मात्र स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. अप्रतिम गोलंदाजी, तितका सुंदर फटका आणि त्यावर सुंदर क्षेत्ररक्षण. या परिपाकानं एक सुंदर क्रिकेटचा नजारा आपल्याला या शेवटच्या चेंडूवर पाहायला मिळाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अटाली कोळीवाडा या संघाची धावसंख्या धावफलकावर बिनबाद 4 धावा. समीकरण आता मात्र बदललं जाईल. 29 धावांचं लक्ष्य आहे. अटाली कोळीवाडा या संघाला विजयासाठी आवश्यक असतील 12 चेंडू आणि 25 धावा. म्हणजे जवळपास 12.50च्या सरासरीने धावा वसूल कराव्या लागतील. 12.5चं रन रेट तुम्हाला प्रत्येक षटकामागे ठेवावं लागणार आहे. 10च्या वर रन रेट गेलं, ॲव्हरेज गेला, सरासरी गेली की मग मात्र एक वेगळं दडपण असतं. परंतु त्या दडपणाचा फायदा हा समोरच्या विपक्ष संघाच्या गोलंदाजांनी उचलायचा असतो. कारण असं म्हणतात, दडपणामध्ये नेहमी चांगला खेळणारा खेळाडू हा आपल्या आयुष्यातला सर्वोत्तम खेळ करून दाखवतो. आणि ज्या वेळेला दडपणाखाली एकदम सर्वोत्तम खेळाला सुरुवात झाली की मग समजून जायचं की आपल्या हातात तोंडाशी आलेला विजयाचा घास आता आपल्यापासून कायमचा दूर जाणार आहे. या षटकामध्ये सुरुवात होईल. 12 चेंडू विजयासाठी आवश्यक असतील 25 धावा. आणि यावेळी बोलिंग मार्कवर सज्ज होईल बोलर योगेश. लेगच्या दिशेनं जोरदार प्रहार पाहायला मिळेल, परंतु चेंडू निघून जाईल, ट्रॅव्हल करेल यावेळेला डेक्लर झोन मध्ये अवघ्या एका धावेसाठी. योगेश स्वतः गोलंदाजीला यावेळेस सज्ज होतं. हा तोच योगेश आहे ज्यानं 19 धावांची वादळी खेळी आपल्याला पाहायला मिळाली, ज्याच्या बॅटमधनं तब्बल 2 षटकार, एक खणखणीत चौकार ज्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाला. आणि खऱ्या अर्थानं असं म्हणता येईल की जय बजरंग स्पोर्ट्स भावाळे बी या संघाचा टर्निंग पॉइंट प्लेअर जर कोणी ठरला असेल किंवा या संघाला या मॅच मध्ये जर कोणी पुन्हा परत आणलं असेल तर ते नाव म्हणजे योगेश. बॅटमधनं संघाला उपयुक्त कामगिरी योगेशच्या माध्यमातून झालेली आहे, परंतु आता गरज आहे बॉलिंगमध्ये तीच कामगिरी, तेच सातत्य, तोच दमदारपणा कायम ठेवावा लागेल. या वेळेला जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, गुडलेन स्पॉटवरचा बॉल थोडासा अधिक उसळी घेतोय, परिणाम स्वरूपी बॅट्समनच्या रडारमध्ये येत नाहीये आणि या वेळेला चेंडू निघून जातोय तो पुन्हा घोषित क्षेत्रात. आणि एका धावेनं अटाली कोळीवाडा या संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल ती बिनबाद 6 धावा. खरं तर सिंगल डबलनं सध्या तरी मला असं वाटतं की विपक्ष संघाला, गोलंदाजी करणाऱ्या भावाळे बी संघाला कोणत्याही प्रकारचा फरक न पडावा, मोठ्या फटक्यांपासून तब्बल 8 चेंडूंपर्यंत रोखून ठेवलाय की जेणेकरून त्या मोठे फटके येत नसल्यामुळे अटाली संघाच्या फलंदाजांवर एक वेगळं दडपण पाहायला मिळतंय. ते दडपण जुगारून लावण्याचा प्रयत्न केला जातोय का? मात्र यावेळेला इट्स नो बॉल प्लस डिक्ल आणि येणारा पुढचा चेंडू फ्री हिट. हे एकूण 2 धावा आणि या 1+1 एकूण 2 धावा संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावेल. धावसंख्या होईल आता 8 धावा. विजयासाठी आवश्यक असतील 10 चेंडू आणि 21 धावा. समीकरण बदललं जातं ऐन मोक्याच्या क्षणाला. ज्यानं मॅच काढली आहे तो या मॅच मध्ये काय करतो पाहूया. खेळण्याचा प्रयत्न, जोरदार प्रहार केला जातोय. गुड रनिंग बिटवीन दी विकेट आपल्याला पाहायला मिळेल आणि फ्रीडच्या या चेंडूवर केवळ 1 धाव. या एका धावेनं अटाली कोळीवाडा या संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल आता मात्र 9 धावा. विजयासाठी आवश्यक असतील 20 धावा. 9 चेंडू आणि 20 धावांची असेल गरज. प्रत्येक चेंडूवर आता मात्र एक संघर्षमय प्रयत्न पाहायला मिळेल का? जोरदार प्रहार, परंतु चेंडू निघून गेलाय घोषित क्षेत्रात. पुन्हा एका धावेसाठी, या एका धावेनं अटाली संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल आता 10 धावा. समीकरण बदललं जाईल. 8 चेंडू आणि विजयासाठी आवश्यक असतील त्या 19 धावा. 8 चेंडू आणि 19. मी तर म्हणेल सर की हे या षटकातले जे पुढचे येणारे 2 चेंडू आहेत
या दोन चेंडूंपैकी एका जरी चेंडूवर एक मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला तर या मॅच मध्ये जे कठीण वाटणारं लक्ष्य आहे त्या लक्ष्यापर्यंत अगदी जवळ जाऊन पोहोचेल समोरचा. आणि या वेळेला प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅटचं अलगद हळुवार प्रेमपूर्वक चुंबन घेऊन चेंडू निघून गेलाय यष्टीरक्षकाच्या हातात. गडी परतेल माघारी. थँक्यू सो मच. ऐन मोक्याच्या क्षणाला जेव्हा जय बजरंग स्पोर्ट्स भावाळे बी हा संघ दडपणाखाली खेळत होता त्यावेळेला आपल्या उत्तुंग आणि वादळी खेळीच्या बळावर या संघाला मॅच मध्ये पुनरागमन करण्याची संधी निर्माण करणारा योगेश पुन्हा एक वार या मॅच मध्ये अष्टपैलू खेळाडूची भूमिका बजावतोय. समीकरण बदललं गेलं या षटकाचा शेवटचा चेंडू. या वेळेला वाईट यॉर्क करण्याचा प्रयत्न होता, यशस्वी पाहायला मिळेल. षटक संपलंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर जय बजरंग स्पोर्ट्स भावाळे बी या मॅच मध्ये आपली मजबूत दावेदारी प्रस्थापित करतो, कारण समीकरण अटाली संघासाठी काहीसं कठीण होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. 6 चेंडू आणि विजयासाठी आवश्यक असतील त्या मात्र 19 धावा. 18 चेंडूंच्या खेळाची ही गंमत आहे. प्रत्येक चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा एकतर तुम्ही प्रयत्न करा, नसेल जमत तर धाव फलक हलतं ठेवा. परंतु 10च्या वरची जर सरासरी गेली तर तुम्हाला त्या षटकामध्ये किमान एक मोठा फटका अत्यंत गरजेचा असतो. आणि तो जर येत नसेल, धावांसाठी जर संघर्ष करावा लागत असेल तर मग मात्र तुम्ही दडपणाखाली खेळत आहात आणि समोरचा संघ तुमच्या दडपणाच्याच संधीची वाट बघत असतो की तुमचा दबाव वाढवून तुम्हाला पराभवाच्या दिशेनं आगेकूच कसं करायचं, मार्गस्थ कसं करायचं, यासाठी तुमचा प्रतिस्पर्धी हा तात्परतेनं सदैव तयार असतो. त्यामुळे प्रतिस्पर्ध्यांना डोकं वर काढून देण्याची संधी जर आपणहून स्वतःहून जर त्यांना देत असू, उपलब्ध करत असू, तर मग मात्र तुमच्यातल्या जिंकण्याची ईर्ष्या संपुष्टात आली का काय, हा प्रश्न स्वतःला विचारावा लागेल. या वेळेला समोरचा चेंडू आहे, एक उत्तम प्रहार केला गेलाय. पुन्हा गचाळ क्षेत्ररक्षण, पण मात्र एका धावेवर मानावं लागेल समाधान. समीकरण पुन्हा कठीण. 5 चेंडू आणि 18 धावा. ज्या जिद्दीनं, ज्या आत्मविश्वासानं कोळीवाडा संघ या मैदानावर उतरला होता, तो आत्मविश्वास आणि त्या आत्मविश्वासावर आत्मघातकी प्रहार केला गेलाय. ज्या वेळेला पहिल्यांदा फलंदाजी करताना एक वादळी खेळी आपल्याला पाहायला मिळाली, गोलंदाजीमध्ये देखील तीच चमकदार कामगिरी आपल्याला पाहायला मिळते जय बजरंग स्पोर्ट्स भावाळे बी या संघाकडनं. बोलिंग मार्कवर पुन्हा सज्ज होईल बोल अमोल. 5-18. यावेळेला स्लो फुल टॉस होता, स्ट्रेट फटका आपल्याला पाहायला मिळायला अवघ्या एका धावेवर. पुन्हा समाधान मानावं लागेल. या शेवटच्या हाणामारीच्या षटकामध्ये जिथे तुम्हाला इतका मोठा धावांचा डोंगर सर करायचा आहे, पार करायचा आहे, आणि अशा वेळेला जर तुम्ही संत खेळत असाल, आक्रमकता कुठेही दिसत नसेल आणि तुमची बॉडी लँग्वेज देखील त्यासाठी तयार होत नसेल, तर मग तो आत्मविश्वास तुम्हाला भरून काढावाच लागेल. समीकरण बदललं गेलंय. 4 चेंडू आणि 17 धावा. या वेळेला सुंदर कमालीची गोलंदाजी. ऑफ स्टंपचा घेतला गेलाय गार्ड, परंतु लेग स्टंप वरून यष्टा मात्र केल्या गेल्यात उद्ध्वस्त. हा बसेल आणखी एक झटका. आरके ग्रुप फेमस बारी साऱ्या ठाणे जिल्ह्यानं. आरके ग्रुप फेमस बारी साऱ्या ठाणे. 3 चेंडू आणि 17 धावा. 3ही चेंडूवर आता मोठे फटके खेळावे लागणार आहेत. चेसिंग इज कंपल्सरी. पाठलाग अनिवार्य असल्यामुळे हे 3ही चेंडू सीमा पार षटकार, हेच एक व्याख्या आणि हेच एक वाक्य निघेल अशा पद्धतीनं खेळावं लागेल. कारण 3 चेंडू आणि 18 धावांची 17 धावांची असणार आहे गरज. पाहूया ती कमाल होते का. मॅच मध्ये पहिल्या चेंडू पासून जो दबाव दिसला अटाळी संघावर, त्या दबावातून बाहेर काढण्यासाठी कोणत्याही प्रकारचे विशेष प्रयत्न या संघाच्या फलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले नाहीत. आणि दबावाखाली खेळत असलेल्या याच संघाच्या मानसिकतेचा पुरेपूर फायदा ज्या बजरंग स्पोर्ट्स भावाळे बी या संघाच्या गोलंदाजांनी मात्र घेतला. यावेळेला प्रहार केला जातो, त्या दिशेने वाटचाल केली जाते एका लॉंग ऑन रिजन मध्ये. क्षेत्ररक्षकाकडून होतीये चुकी, चेंडू निघून जाईल सीमा पार चौकार. पाटील चषक गाजताय आमने गावानं. त्यांचा इंद्रा पाटील चषक गाजताय आमने गावानं. त्यांचा इंद्रा पाटील
चौकार होता. खरं तर षटकाराची गरज होती. समीकरण बदललं गेलंय. 2 चेंडू आणि 13 धावांची असेल गरज. हेच प्रहार, हेच आक्रमकता ही पहिल्या चेंडू पासून गरजेची होती ती अटाली संघाला. यावेळेला पुन्हा जोरदार प्रहार केला जाईल. क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि यावेळेला मात्र कोणतीही चुकी नाही. गडी होतोय बाद. जणू काही या कॅचनं जय बजरंग स्पोर्ट्स भावाळे बी या संघानं आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केलंय की काय. धन्यवाद विष्णू पाटील सर, आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिल्याबद्दल आपलं पुन्हा एकदा मनस्वी धन्यवाद. तर हा सामना जिंकलेला आहे भावले बिया संघाने. हडलक अटाली कोळीवाडा आणि अभिनंदन जय बजरंग भावले बी. तर मॅन ऑफ द मॅच कडे आपण बोलूया. या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक जातोय या ज्याने अतिशय उत्कृष्ट अष्टपैलुत्व सिद्ध केलेलं आहे. योगेश फलंदाजी करताना 19 धावा आणि गोलंदाजीमध्ये ही चमकदार कामगिरी त्याची पाहायला मिळाली. योगेश ठरला या सामन्याचा सामना. योगेश आपण पुढे यायचं आहे. अभिनंदन जयबजरंग भावाले बी आणि अभिनंदन योगेश. योगेश इज द मॅन ऑफ द मॅच. काला दिवस उजाडला घात कालाने हो केला नजर भिरभिरते दाराला येना परतूनी घराला इंद्राये 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 तर man of the- काला दिवस उजाडला घात कालाने हो केला नजर भिरभिरते दाराला येना परतूनी घराला आई आप्पा बोलावते तुला ये ना इंद्रा ये ना इंद्रा. तर मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक दिलं जाईल. सर्वप्रथम हे आकर्षक ट्रॉफी निखिल पाटील जे एक्सपर्ट स्कोररच्या भूमिकेमध्ये आपण पाहिले होते आणि त्यांच्या शुभ हस्ते संजय चोरगे ग्रामपंचायत सदस्य आमने पॉन्सर हे आकर्षक ट्रॉफी दिली जाते. त्यानंतर विनंती असेल